नमस्कार, मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वाद किचनमध्ये. तर आज आपण निशा स्वाद किचनमध्ये करणार आहोत जराही तेलकट न होणारी खुसखुशीत अशी लसूण शेव. चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो हिरा बेसन घेतलेला आहे. हे बेसन मी मार्केटमधूनच आणलेलं आहे. कुठल्याही किराणा दुकानात मिळून जाईल. कारण शेवसाठी एकदम बारीक असं बेसन लागतं आणि हिरा बेसन हे शेवसाठी एकदम परफेक्ट आहे. तर आधी आपण याला इथे चाळून घेऊया. चाळल्याने काय होईल तर यामध्ये काही गाठी असतील, कचरा असेल तर तो निघून जाईल आणि आपली शेवसुद्धा एकदम खुसखुशीत होईल. ह्या बघा, ह्या गाठी आहेत, ह्या निघून जातील असं चाळल्यानंतर. तर आता आपण लसूण शेवसाठी लागणारं साहित्य पाहूया. तर इथे मी 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. अर्धा किलो पिठासाठी एवढं तेल परफेक्ट आहे. यानंतर लसूण घेतलेला आहे छोटी वाटी, 2 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून ओवा, चवीनुसार मीठ, अर्धा टेबलस्पून जिरे पावडर आणि हळद. तर आता आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हा लसूण घालणार आहे. लसूण पूर्ण घालायचा आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून ओवा, त्यानंतर अर्धा टेबलस्पून जिरे पावडर, 2 टेबलस्पून लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच वाटायचं आहे. तर इथे मी याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ही पाहू शकता तुम्ही, पाणी न घालता वाटलेलं आहे सुरुवातीला. आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा वाटून घ्यायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मी याला परत एकदा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर वाटल्यानंतर तुम्ही पाहू शकता याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर या पेस्टला आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे गाळणीनी. तर मी इथे एका बोलवर गाळणी ठेवलेली आहे. छोटीच गाळणी घेतलेली आहे मी. यामध्ये पूर्ण पेस्ट घालायची आहे. तुम्हाला हवं असेल, पेस्ट फार घट्ट झाली असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून गाळून घेऊ शकता. फक्त पाणी फार नाही घालायचं, थोडंसंच घालायचं. गाळल्यानंतर यावर जो चोथा राहतो तो निघून जातो. त्यामुळे आपली शेव व्यवस्थित पडायला मदत होते. तर इथे आता मसाला छान गाळला जात आहे आणि चोथाच तेवढा शिल्लक राहिलेला आहे. तर आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी जे 5 टेबलस्पून तेल घेतलं होतं ते कडकडीत गरम करायला ठेवूया आणि पिठामध्ये इथे मीठ घालूया आणि हळदसुद्धा घालायची आहे. मीठ आणि हळद घालून आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपलं तेल कडकडीत गरम होईल आणि गरम झालेलं तेल आपल्याला या पिठावर घालायचं आहे. तर हे गरम झालेलं तेल आपण या पिठावर घालणार आहोत. तर आता हे तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आधी मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे आणि नंतर हाताने छान हे तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित असं लावून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण जे मसाल्याचं पाणी तयार केलं होतं ते या पिठावरती घालायचं आहे. आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आधी मी मसाल्याचं पाणी घातलं आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये काही गाठी असतील तर त्या पण मोडून टाकायच्या आहेत, म्हणजे आपली शेव छान गाळल्या जाईल. आणि यामध्ये हे पीठ मळण्यासाठी आपल्याला थोडं थोडं गारच पाणी घालायचं आहे. गार पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं आहे. पीठ मळताना फार पातळही नाही करायचं आणि फार घट्टही नाही करायचं. भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ करू शकता, म्हणजे तुम्हाला शेव पाडायला सोपं जाईल. अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेत आहे. आधी मी हा मसाला संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घेत आहे आणि नंतरच मी पाणी घालून हे पीठ छान व्यवस्थित मळून घेणार आहे. तर आता मी हे पाणी घालून छान पीठ मळून घेणार आहे. अशा प्रकारे मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. आता आपण शेव करायला घेऊया. त्यासाठी इथे मी हा साचा घेतलेला आहे आणि शेवची प्लेटसुद्धा घालून घेतलेली आहे आणि साच्याला आतमधनं तेलसुद्धा लावलेलं आहे. आता आपण हा पिठाचा गोळा करून घेणार आहोत आणि तो साच्यामध्ये टाकणार आहोत. तर मी साच्यामध्ये पिठाचा गोळा टाकून घेतलेला आहे. तर आता आपण शेव तळून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी तेल तापत ठेवलं होतं. तर तेल गरम झालं आहे कसं चेक करायचं, तर पिठाचा एक गोळा तेलामध्ये सोडायचा आणि तो पटकन वर आला तर समजायचं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे.
तर इथे हे तेल छान असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी शेव टाकून घेत आहे. घाणा जास्त जाड नाही करायचा, नाहीतर तो कच्चा राहण्याची भीती असते. घाणा पातळच ठेवायचा. शेव कडक जाणवायला लागली की ती उलटून घ्यायची आहे आणि छान तळून घ्यायची आहे. शेव तळायला फार वेळ नाही लागत. तुम्ही पाहू शकता घाणा किती सुंदर झाला बघा. अशा प्रकारे मी संपूर्ण शेव तळून घेणार आहे. तर इथे आपली अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत अशी लसूण शेव तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.